युवा हा राजकारणात का आला पाहिजे किंवा राजकारणात युवांनी का यावं? बाबा ठीक आहे, आपण म्हणतोय की बाबा सशक्त युवा सशक्त भारत, असं का? याचं उत्तर असं की आजचा जो युवा आहे त्याला प्रत्येक गोष्टीची माहिती झाली आहे, सोशली, टेक्नॉलॉजिकली, सामाजिक तसं तांत्रिक दोन्ही पण गोष्टीमध्ये आज जो युवाला एक्सपोजर भेटलाय, यंग जनरेशन, आज मला असं वाटतं की काही गोष्टी मला माहीत नसतील, तसं मी युवाच आहे म्हणा, अजून काय म्हातारा झालो नाही मी, पण तरी माझ्यापेक्षाही जास्त गोष्टी तुम्हाला माहीत असतील. कारण आता कमलेशजीकडे आहेत, मीडिया, सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग झाला आहे आज की प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचं अवेअरनेस आहे. आणि ही जी इन्फॉर्मेशन आहे, हा जो डेटा तुम्हाला रोज भेटतोय, ते तुम्हाला सशक्त करतं. ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला आज जगाचा पण अभ्यास आहे, पूर्ण पृथ्वी तलावर चांगल्या पॉलिस्या कुठं बनतायत, वाईट कुठं घडतंय, चांगल्या गोष्टी कुठं घडतायत, भारताने कुठल्या दिशेने गेलं पाहिजे, या प्रत्येक गोष्टीवर तुमचं एक ठाम मत आहे, असू शकतं आणि असलंच पाहिजे. म्हणून युवाची गरज आहे राजकारणात. आणि जेव्हा हा युवा राजकारणात येईल तेव्हा राजकारणाचा स्कोप नक्कीच वाढेल. का? कारण आजच्या युवाला समाजाची जाणीव पण आहे. कारण आधी तरी गोष्ट बऱ्यापैकी सोप्या होत्या, बऱ्यापैकी इनइक्वालिटी जी म्हणतो ती कमी होती, पण आज बघतोय आपण इनइक्वालिटी भारतातच आणि प्रत्येक कोपऱ्यात कानाकोपऱ्यात इनइक्वालिटी खूप वाढली. आता इनइक्वालिटी म्हणजे काय? गरीब लोक खूपच गरीब झालेत, श्रीमंत खूपच श्रीमंत होत गेलेत. तो हा जो फरक आहे तो आज वाढत चाललाय. मग हा फरक कुठेतरी जेव्हा आपण मिटवायचा प्रयत्न करतो किंवा हातात घेतो तेव्हा आपल्याला सशक्त युवाची गरज आहे. कारण त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन आहे, त्यांना माहीत आहेत की गोष्टी कशा करू शकतो, गोष्टी कशा राबवू शकतो आणि गोष्टी कशा केल्या पाहिजेत. म्हणूनच ठीक आहे, तुमचं ग्रॅज्युएशन तुम्ही करा, व्यवस्थित करा, डिग्री घ्या, चांगल्या डिग्र्या घ्या, पण राजकारणात तुम्ही या. कारण तुमचं छोटंसं पाऊल पण खूप मोठा बदल घडवू शकतं.